नमस्कार, मी सदानंद आरडेकर आणि आपल्या सर्वांचं सौंदर्य कोकण या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत। तर आज माझ्या बाजूच्या गावातली म्हणजे जांभोडे गावातली जत्रा आहे आणि मी इथे जर असतो गावी नाही तर नक्की जातो जत्रेला। तर आज मी जत्रेला जातोय आणि माझ्यासोबत आहेत बरेचसे मित्र, विराज आहे, शरद आहे आणि कोण कोण आहेत ते बघायचं आहे। तर सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता आपण जाऊया आणि एकंदरीत जत्रा कशी आहे ते बघण्याचा प्रयत्न करूया। ॲक्च्युली मला तर जत्रेला थांबायचं आहे पूर्ण वेळ, पण बाकीचे जे मित्र आहेत ते किती वेळ थांबतात ते माहिती नाही, पण जत्रेला जाऊन हजेरी लावून ते यायचं नक्की आहे। कारण गावी असल्यावर जत्रेला नाही जायचं म्हणजे राहू शकत नाही आणि जत्रेतली जी मजा असते ना ती खूप वेगळी असते आणि मित्रांसोबत जायचं म्हणजे खूप मजा असते। तरी पण ह्यावर्षी बरेचसे मित्र नाही आहेत, प्रत्येकजण कामानिमित्त बाहेर आहेत, परंतु बघूया किती येत आहेत ते अजून। तर आता आपण जाऊया जत्रेला, चला। तर हे सगळेजण माझ्या वाडीतील मित्रमंडळी आहेत आणि आम्ही सर्वजण आता जाणार आहोत इको गाडीतून, शरद वगैरे सर्व आणि बाकीची मित्रमंडळी। तर आता मी गाडीतून प्रवास सुरू केला आहे, जवळजवळ 7 ते 8 जण आहोत आणि लवकरच आम्ही मंदिरापर्यंत पोहोचू, कारण तरी पण नाही म्हटलं तरी 10 ते 15 मिनटं लागतात मंदिरापर्यंत जायला। तर आता आम्ही फायनली मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत आणि भाविकांची खूप अशी गर्दी आहे, इथे बघू शकता आपण, खूप लोकांनी इथे गर्दी केली आहे। जांभोडे गावच्या जत्रेमध्ये खूप गर्दी असते, कारण ह्या पंचक्रोशीतले आणि दशक्रोशीतले खूप लोक या ठिकाणी येतात आणि जत्रेला खूप मजा असते। आणि या ठिकाणी बघू शकता इथे ओटी वगैरे आणि फळं वगैरे इथे ठेवली आहेत आणि इथे बघाल तर हे आपलं खाजं, जत्रेतला जो मुख्य मेनू असतो ना ते खाजं असतं। आणि हल्ली नवीन पद्धत आली आहे की या ठिकाणी दुकानात खाजं बनवतात आणि एकदम फ्रेश खाजं आपल्याला विकत मिळतं। तिकडे सुद्धा एक दुकान आहे आणि ते इथे सुद्धा हे काका जे आहेत ना ते एकदम गरमागरम आणि आल्याच्या पाकामध्ये गुळाचा पाक त्यामध्ये मिश्रण करून एकदम चवदार खाद्याने बनवलं आहे। आणि इथे बघू शकता ही बरीचशी सौंदर्य प्रसाधनाची दुकाने वगैरे आहेत, इथे स्त्रिया खरेदी वगैरे करतात, इथे बघू शकतो आपण। आणि इथे बघाल तर इथे सुद्धा खूप लोकांची गर्दी आहे आणि इथे बघू शकता की लहान मुलांसाठी खेळणी वगैरे बरंच काय काय आहेत, किचन्स वगैरे, लहान मुलांसाठी गाड्या, बॉल, खेळणी, इतरत्र वस्तू इथे आपल्याला पाहायला मिळतील, बऱ्याचशा गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळतील। आणि जत्रा म्हटली की लहान मुलांची खूप मजा असते, त्यांना ज्या गोष्टी पाहिजे त्या मिळतात आणि इथे सुद्धा ही अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत उपलब्ध आहेत। इथे बघू शकता आपण लहान मुलांसाठी ही घसरगुंडीचे गेम्स वगैरे आहेत आणि आमच्या वेळी अशा काही गोष्टी उपलब्ध नव्हत्या, पण आत्ताच्या जत्रेमध्ये सर्रास अशा गोष्टी पाहायला मिळतात आणि या ठिकाणी लहान मुलं जे आहेत ते जत्रेचा पुरेपूर आनंद घेत आहेत, जीवाची मजा करत आहेत आणि जत्रेचा पुरेपूर आनंद घेत आहेत, इथे बघू शकतो आपण। इथे बघितलं तर या मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी भक्तांनी ते रांग लावली आणि बरेचसे भाविक इथे देवीचं दर्शन घेत आहेत। आणि इथे सुद्धा बघाल ना इकडे जाल तिकडे गर्दीच गर्दी आहे आणि आता इथून पालखी निघेल आणि पालखी निघाल्यावरती मग नाटकाचा प्रयोग होईल। तर आता आपण पालखी सोहळा बघूया।
करावे भजन भावे करा नाम स्मरण भावे करावे भजन भावे करा नाम भावे गावे पंढरीची भावे गावे पंढरीची भावे नावे भावे नावे भावे करा नाम स्मरण भावे करावे भावे करा भावे करावे भावे करा स्मरण भावे करावे प्रदक्षिणा भावे करावे भावे करावे भावे